RRC न्यूज घेऊन येत आहे जनतेच्या समस्यांचे सोल्युशन, महापालिकेचा फोकस। अकोलेकरांच्या समस्यांवर RRC न्यूजचे हक्काचे सोल्युशन, महापालिका फोकस। जनतेच्या हक्काचे एकमेव व्यासपीठ RRC न्यूज आणत आहे महापालिकेचा फोकस। नमस्कार, RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। उपमुख्यमंत्री अजितदादा तटकरेंचा अकोला दौरा, बिडकर परिवारांचे सांत्वन करताना दादा झाले भाऊक। 10वी आणि 12वीची CBSE एक्झाम सुरू, विद्यार्थ्यांपेक्षा पालकांना मात्र अधिक टेन्शन। अवैध आरा मशीनवर कारवाईची गरज व्यक्त, सागवान जप्तीनंतर वन विभाग करेल काय मोठी कारवाई। RRCच्या बातमीचा इम्पॅक्ट, महिला रुग्णालयातील त्या गार्डला सुट्टी। उन्हाळा सुरू होताच अंडरपासला आले पाणी, मोफत स्विमिंग पूल सुरू करण्याची जनतेची मागणी। आता सविस्तर बातम्या। तुकाराम बिडकर परिवारांचे सांत्वन करण्यासाठी आज उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे अकोल्यात आले होते। दोघांनी त्यांचे नियोजित दौरे, कार्यक्रम आणि बैठका रद्द करत बिडकर यांचे घर गाठले। खांद्याला खांदा लावून काम करणारा नेता गमावल्याचे शल्य अजितदादांच्या बोलण्यातून दिसत होते। प्राध्यापक बिडकरांच्या घरी अजितदादा भावूक झाल्याचे चित्र होते। विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तुकाराम बिडकर यांचे अपघाती निधन झाले। बिडकर परिवाराचे सांत्वन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्यांचे सर्व नियोजित दौरे, कार्यक्रम बाजूला ठेवत आज छत्रपती संभाजीनगर येथून थेट अकोला गाठले। त्यांच्यासोबत महानगर अध्यक्ष विजय देशमुख होते। बिडकरांच्या निधनानं विदर्भाचा कर्तृत्ववान सुपुत्र, चळवळीत काम करणारा सच्चा कार्यकर्ता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील माझा सहकारी हरपला आहे। मी बिडकर परिवाराच्या सोबत असल्याचा ठाम विश्वास अजितदादांनी यावेळी व्यक्त केला। कार्यकर्ते आणि नेत्यांच्या पाठीशी राहण्याचा पायंडा अजितदादांनी अकोल्यात कायम ठेवला। माजी आमदार तुकाराम बिडकर हे महाराष्ट्राच्या सामाजिक प्रश्नांची जाण असलेलं, विदर्भाच्या विकासासाठी कार्यशील असलेलं नेतृत्व होतं, असे मत अजितदादांनी आज व्यक्त केले। 3 महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातातून ते नुकतेच सावरले होते। शिर्डी येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिराला सुद्धा तुकाराम बिडकर उपस्थित होते, अशी माहिती अजितदादांनी दिली। प्राध्यापक तुकाराम बिडकर यांचे अकाली निधन हा राष्ट्रवादी परिवारासाठी मोठा धक्का असल्याचे अजितदादा म्हणाले। तुकाराम बिडकर साहेबांच्या बरोबर भरपूर आमच्या आठवणी आहेत। आम्ही एकत्र आमदार म्हणून काम केलं। नंतरच्या काळामध्ये तो मतदारसंघ राखीव झाला, परंतु त्यांनी जनतेशी जो काही त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते ते कधीच कमी पडू दिले नाही। त्यांचे खेळामध्ये लोकांशी चांगले संबंध होते। चित्रपटसृष्टीशी ते, मराठी चित्रपटसृष्टीशी ते निगडीत होते। ते सामाजिक क्षेत्रामध्ये निगडीत होते। शिक्षण संस्था कशा चांगल्या चालतील ह्याबद्दल त्यांचा कटाक्ष आणि प्रयत्न असायचा। पक्षाच्या बरोबर ते कायम राहिले। आत्ता देखील 2 दिवसाचं शिबिर आम्ही शिर्डीला घेतलं होतं, त्याला पण ते 2 दिवस हजर होते। मध्ये एक ॲक्सिडेंट झालेला होता, त्यानंतर त्यांची तब्येत पुन्हा पूर्ववत झाली, परंतु काळाच्या नियतीच्या कुणाच्याच पुढं आपलं कुणाचं काही चालत नाही आणि हा दुर्दैवी प्रसंग परवा दिवशी त्या ठिकाणी घडला। मी आमचे तटकरे साहेब, आम्ही सगळेजण त्यांच्या कुटुंबियांना भेटायला आलेलो होतो। त्यांचा मुलगा आज शिकतोय पुण्यामध्ये। त्याला म्हणलं की तुझं ह्याचं वकिलीचं शिक्षण तू लॉचं पूर्ण कर, आणि बाकीच्या बाबतीमध्ये देखील त्यांच्या काही घरच्यांनी इच्छा प्रदर्शित केल्या, इच्छा व्यक्त केल्या, त्या पण इच्छा कशा आम्हाला पूर्ण करता येतील
आणि आमचे पूर्वी पण त्यांचे जिव्हाळ्याशी संबंध होते, घरोबाचे संबंध होते, तसे पुढेही राहतील. अशा पद्धतीनं आम्ही त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या परिवाराला एकटं पडू देणार नाही याबद्दलचे विश्वास आम्ही दिलेला आहे. आणि आम्ही सगळेजण ह्या घडलेल्या ह्याच्यामध्ये त्यांच्या दुःखात सहभागी आहोत. मी या निमित्तानं स्वर्गीय बिडकर साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली. सीबीएसई बोर्डाच्या 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षा 15 फेब्रुवारी 2025 पासून सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बोर्डाने परीक्षा नियमानुसार पार पाडण्याबाबतच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांपेक्षा पालकांना या परीक्षेचे टेन्शन दिसत होते. सकाळी वेळेपूर्वीच विद्यार्थी व पालक शाळेत हजर झाले होते. यंदा देशभरातील 44 लाख विद्यार्थी सीबीएसईची 10वी व 12वीची परीक्षा देणार आहेत. देशभरात या लेखी परीक्षांना 15 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. एकूण 204 विषयांसाठी परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी सीबीएसईने नुकत्याच काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. परीक्षेदरम्यान काही गैरप्रकार आढळल्यास होणाऱ्या शिक्षेचीही माहिती देण्यात आली आहे. 5 प्रकारांमध्ये परीक्षेतील गैरप्रकारांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यानुसार विविध प्रकारच्या शिक्षा होऊ शकतात हे स्पष्ट करण्यात आले आहे. 10वी 12वीच्या परीक्षा म्हटले की विद्यार्थ्यांपेक्षा पालकांनाच अधिक टेन्शन असते. त्या तणावातून पालक मुलांना सतत परीक्षेसंदर्भात विचारतात, पेपर कसा गेला, किती गुणांचा सोडवला, काय चुकलं, काय बरोबर आलं, यासारख्या प्रश्नांनी विद्यार्थ्यांना पालक वर्ग त्रासून सोडतो. त्यातूनच मुले तणावात जातात. त्यामुळे परीक्षेच्या काळात पालकांनी मुलांना समजून घेतले पाहिजे. त्यांचा तणाव हलका करणारी चर्चा केली पाहिजे, असा सल्ला मानसोपचार तज्ज्ञांनी दिला आहे. पालकांनी परीक्षा आहे, अभ्यास कर असा तगादा न लावता पाल्यांची प्रकृती उत्तम ठेवण्याकडे लक्ष दिले पाहिजे. त्यासाठी संतुलित आहार तसेच पुरेशी झोप याकडे लक्ष दिले पाहिजे. पालकांनी मुलांना पेपरबाबत जास्त काही न विचारता त्यांना आधार दिला पाहिजे. तसेच परीक्षेच्या काळात मुलांच्या चांगल्या गुणांचे कौतुक केले पाहिजे. अकोला प्रादेशिक वन विभागाने अकोट वन परिक्षेत्रात मोजे मोहाळा येथे अवैध सागवान फर्निचर माल तयार करणाऱ्या फर्निचर दुकानावर धाड टाकीत मोठ्या प्रमाणात सागवानची लाकडे जप्त करण्याची कारवाई केली असून या कारवाईमुळे लाकडांची तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. अकोला वन विभागाला गोपनीय माहितीच्या आधारे अकोट तालुक्यातील मोहाळा येथे एका फर्निचर दुकानात विनापरवाना सागवान लाकडापासून घरगुती फर्निचर बनवण्याचे काम सुरू आहे. या माहितीच्या आधारे अकोला प्रादेशिक विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घरगुती फर्निचर मार्ट या ठिकाणी धाड टाकली. त्या ठिकाणी त्यांना अवैधरित्या सागवान लाकडापासून फर्निचर करताना दिसून आले. या कारवाईमध्ये अकोला वन विभागाने सागवान लाकडाचे कट साईज, नग तसेच सागवान फर्निचर बनवण्यासाठी वापरण्यात येणारी सागवान रंदा मशीन जप्त केली आहे. या कारवाईमध्ये वन विभागाने अंदाजे 30,000चा मुद्देमाल जप्त केला आहे. वन विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईमुळे अवैध सागवानाची तस्करी करून त्याची विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. सदरची कारवाई उपवन संरक्षक डॉक्टर कुमारस्वामी, सहाय्यक वनरक्षक सचिन खुणे यांच्या मार्गदर्शनात वन परिक्षेत्र अधिकारी विश्वास थोरात यांच्यासह इतर वन अधिकारी कर्मचारी यांनी केली. शरीर सुखाची मागणी करत महिलेचा मानसिक छळाचा आरोप असलेल्या जिल्हास्तरीय रुग्णालयात कार्यरत सुरक्षा रक्षकाची सेवा समाप्त केली. त्या जागी अन्य सुरक्षा रक्षक तैनात न करण्याचा निर्णय रुग्णालयातील विशाखा समितीने घेतला आहे. याविषयीचे वृत्त RRC न्यूजने प्रसारित केले होते. शरीर सुखाची मागणी करत महिलेचा मानसिक छळाचा आरोप असलेल्या जिल्हास्तरीय रुग्णालयात कार्यरत सुरक्षा रक्षकाची सेवा समाप्त केली. त्या जागी अन्य सुरक्षा रक्षक तैनात न करण्याचा निर्णय रुग्णालयातील विशाखा समितीने घेतला आहे. किसन गायकवाड असे सुरक्षा रक्षकाचे नाव असून त्याच्या विरुद्ध महिला सुरक्षा रक्षकाने रामदासपेठ पोलीस स्टेशन आणि विशाखा समितीकडे तक्रार केली होती. तक्रारीमध्ये रक्षकाने शरीर सुखाची मागणी करत मानसिक छळ करीत असल्याचा आरोप केला होता. तक्रारीतील आरोप गंभीर स्वरूपाचे असल्यामुळे रुग्णालयातील समितीने याबाबत विशाखा 11 फेब्रुवारी रोजीच्या सभेत किसन गायकवाड यांना रुग्णालयात कर्तव्यावर न ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या जागेवर ऋषिकेश नाचनकर याच्या नावाची शिफारस करण्यात आली. जिल्हास्तरीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जयंत पाटील यांनी मेस्कोच्या व्यवस्थापकांना कळवले आहे. प्रसार माध्यमांना हाताशी घेत अल्पसंख्याक शाळांवर राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांनी राबविलेल्या सर्च मोहिमेवर राज्यात पडसाद उमटत आहे. याविषयी अबू आझमी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत अल्पसंख्याकांवर राज्यात अत्याचार वाढल्याचा दावा केला आहे. त्यांनी पातूर येथील सय्यद कमरुद्दीन यांच्यावरच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केला.
पातूर तालुक्यातील अल्हाज सलीम जकारिया उर्दू वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या संचालकाकडून महिलांचे शोषण, लैंगिक छळ होत आहे असा आरोप झाल्यानंतर थेट प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना हाताशी धरत राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांनी शाळेवर कारवाईसाठी जबरदस्ती केली। त्यांच्या या कारवाईमुळे या शाळेचे अध्यक्षांची प्रकृती अचानक बिघडली असून त्यांच्या जीवाला काही धोका झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे। केवळ काँग्रेस नेते आहेत म्हणून सय्यद कमरुद्दीन यांच्यावर कारवाई होत असेल तर ते चुकीचे आहे। जे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे ते प्रकरण पुन्हा समोर आणत गुन्हे दाखल करण्यासाठी दबाव आणण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। सय्यद कमरुद्दीन हे हृदयविकाराने ग्रस्त आहे असे असताना त्यांच्यावर दबाव आणणे कितपत योग्य असल्याची ओरड परिवाराने केली आहे। इतकेच नाही तर अल्पसंख्याक लोकांना न्याय न देता त्यांच्यावर जाणीवपूर्वक कारवाईची चौकशी करा अशी मागणी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष व आमदार अबू आझमी यांनी केली आहे। एक नौजवान शिकल गेगर इंजीनियर मारा गया। मैंने आपसे रिक्वेस्ट किया, आज तक 1 रुपया उसको नहीं मिला, कुछ कार्रवाई भी नहीं हुई आज तक। और जो शख्स मारने वाला है वो बीजेपी का है, वो जेल भी नहीं गया आज तक। मतलब अब जो है, आप जब बनाए गए हैं तो लोगों को बहुत उम्मीदें हैं कि माइनॉरिटी कमीशन के चेयरमैन हैं आप, लेकिन आप इस तरह से माइनॉरिटी के स्कूलों के बारे में बातें करेंगे तो मैं समझता हूं कि ये बहुत गलत है। ऐसी बातें नहीं होना चाहिए। इंक्वायरी हो जहां पर गलत फंड जा रहा हो, और अगर यही चेक इसी तरह चेक करना है तो चेक करिए ना, कितनी बदगुमानी है, कहां कहां नहीं फ्रॉड हो रहा है। बहुत सारे लोग जो हैं स्कूलों को जो है SC ST के नाम पर रिजर्वेशन लेकर रखा है, पैसे ले रहे हैं, स्कूल नहीं है और पैसे जा रहे हैं। बहुत सारे टीचर्स जो हैं एक स्कूल के बजाय 5 स्कूल में तनख्वाह ले रहे हैं। बहुत जगह पे ऐसा हो रहा है। लेकिन आप डायरेक्ट सिर्फ माइनॉरिटी के जिम्मेदार बनने की वजह से आप माइनॉरिटी पे इस तरह चीटा काटेंगे तो मैं समझता हूं फिर उम्मीद किससे रखें हम लोग। मैं सरकार से गुजारिश करना चाहता हूं कि इस पे इंक्वायरी की जाए और इस तरह के बयानात रोके जाए। जहां जहां कोई गलती कर रहा है, अब वहां पर जो है बेटी और बाप को गिरफ्तार कर लिया गया है। खातून टीचर पर बाप के साथ बेटी कैसे शामिल हो सकती है, सबको गिरफ्तार कर लिया गया है। ये इंक्वायरी होना चाहिए। जिस तरह से चारों तरफ माइनॉरिटी के खिलाफ एक वावेला मचा हुआ है, माइनॉरिटी के खिलाफ रोजाना कुछ न कुछ गलत बयानी आती है, इसी तरह से माइनॉरिटी कमीशन के चेयरमैन भी वही बयानी करेंगे तो फिर लोग मदद मांगने कहां जाएंगे। गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी अकोला जिल्ह्यातील पातूरमधल्या उर्दू शाळांना भेटी दिल्या। त्यानंतर कमरुद्दीन याच्यावर कारवाई करण्यात आली। त्यानंतर कमरुद्दीन यांची प्रकृती चिंताजनक झाल्याची माहिती आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। मागील 23 वर्षापासून सेवा आमची, करुणूक तुमची हे ब्रीद वाक्य घेऊन आपल्या सर्वांच्या हक्काचे व्यासपीठ RRC नेटवर्क विदर्भातील अग्रगण्य न्यूज चॅनल असून मनोरंजन आणि बातमीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे। दरवर्षीप्रमाणे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा सन्मान RRC नेटवर्क करीत असते। महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील कर्तृत्ववान व्यक्तीचा सत्कार सोहळा IRG कम्प्युटर्स HP वर्ल्ड महाराष्ट्र अस्मिता अवॉर्ड 2025 सन्मान कर्तृत्वाचा, सन्मान अस्मितेचा। वैद्यकीय क्षेत्र, विधी क्षेत्र, उद्योजक क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, पर्यावरण क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्र इत्यादी क्षेत्रामध्ये आपला प्रेरणादायी आणि यशस्वी प्रवास असलेल्या व्यक्तिमत्वाचा, मान्यवरांचा सन्मान IRG कम्प्युटर्स HP वर्ल्ड महाराष्ट्र अस्मिता अवॉर्ड 2025 सन्मान कर्तृत्वाचा, सन्मान अस्मितेचा। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। अमरावतीच्या केशवनगरात आनंद लिकर शॉपला शनिवारी दुपारी अचानक आग लागली। अग्निशमन दलाची गाडी वेळेवर पोहोचल्यामुळे मोठा अनर्थ टळला, अन्यथा मार्केटमधील अन्य दुकानांपर्यंत आग पोहोचली असती। अमरावती शहरात आनंद लिकर शॉपला शनिवारी दुपारी अचानक भीषण आग लागली, त्यामुळे परिसरात खळबळ उडाली।
दारू दुकानात बराच साठा होता. लिकर शॉपीचे मालक आनंद कुमार गुलचंदानी आणि मॅनेजर भमोरे यांनी आगीबाबत अग्निशमन विभागाला माहिती दिली. अग्निशमन दलाचे जवान आग लागल्यानंतर अवघ्या 10 मिनिटात घटनास्थळी पोहोचले आणि आग आटोक्यात आणली. अग्निशमन दल पोहोचण्यापूर्वीच शॉपीच्या कर्मचाऱ्यांनी नळाच्या पाण्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. अग्निशमन दलाची गाडी वेळेत पोहोचल्याने केशवनगर मार्केटमधील लोक निर्माण विभागाची दुकाने आगीच्या वेढ्यात येण्यापासून वाचली. पोलीस घटनेची चौकशी करीत आहेत. ज्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक चालू शकतो ते फुटपाथ महापालिकेने अतिक्रमणधारकांच्या ताब्यात दिल्याचे चित्र आहे. त्यामुळे सामान्य व्यक्तीला रस्त्यावरून मार्ग काढावा लागतो. त्यामुळे अपघात वाढले आहे. अकोला शहरातील सिमेंट कॉन्क्रीट रस्ते मनपा अतिक्रमण विभागाने हातगाडीवाले आणि फेरीवाल्यांच्या ताब्यात दिल्याचे चित्र आहे. ज्यामुळे त्यांची हिंमत इतकी वाढली की त्यांनी अर्धे रस्ते गिळंकृत केले आहे. सामान्य व्यक्तीचे रस्त्यावर चालणे कठीण झाले आहे. महापालिकेला लाखो रुपयांचा कर देणाऱ्या व्यापाऱ्यांची मात्र अडचण होत आहे. अतिक्रमण करणाऱ्यांनी मुख्य रस्ते व्यापले आणि सामुग्री खरेदी करणाऱ्यांची वाहने रस्त्यावर उभी राहतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. महानगरपालिकेची भिंत, काला चबुतरा, कपडा बाजार, सर्वोपचार रुग्णालय ते अशोक वाटिका, टॉवर चौक ते फतेह चौक, नवीन बसस्थानक परिसरात अतिक्रमण दिसते. रस्त्याच्या कडेला हातगाडी लावून व्यवसाय करतात. बाजार वसुली, मनपा बाजार विभाग, आरोग्य विभाग शिवाय अतिक्रमण विभागाचे कर्मचारी यांना कल्पना असूनही ठोस कारवाई करताना दिसत नाही. विक्रेत्यांसोबत मिलीभगत आहे का असा प्रश्न उपस्थित होतो. महापालिका यंत्रणा अधिकार असूनही कारवाई का करीत नाही याबाबत शहरवासीय आश्चर्य व्यक्त करतात. मनपा प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून खुले नाट्यगृह परिसरात हात ठेलेवाले तथा फेरीवाल्यांसाठी जागा करून दिली, परंतु तिथे बसायला कोणी तयार नाही. वाडेगाव नजीक मळसूर येथे सोपीनाथ महाराजांची यात्रा सुरू आहे. दूरदूरून भाविक यात्रेत सहभागी होण्यासाठी येतात. यात्रा मळसूर गावात असली तरी वाडेगावात मात्र वाहतूक समस्या निर्माण झाली आहे. रस्त्यावर जाम लागत आहे. बाळापूर पोलिसांचे दुर्लक्ष असल्याची ओरड होत आहे. वाडेगाव जवळ दरवर्षी सोपीनाथ महाराजांची यात्रा भरते. यात्रेत हजारो भाविक सहभागी होतात. वाडेगाव येथूनच यात्रेकरूंना जावे लागते. त्यामुळे वाडेगाव बस स्थानक परिसरात दुचाकी, चारचाकी वाहने, ऑटो रिक्षा तसेच यात्रेकरूंची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. वाहतूक नियंत्रित करण्यासाठी पोलीस असतात, परंतु यंदा याकडे दुर्लक्ष झालेले दिसते. त्याचा त्रास वाडेगाव येथील रहिवाशांना होत आहे. सायंकाळी 5 वाजता रस्त्यावर जाम लागतो. ट्रॅफिक जाममुळे रस्ते अपघात देखील वाढले आहे. या संदर्भात बाळापूर पोलिसांशी संपर्क होऊ शकला नाही. पोलिसांचे दुर्लक्ष का हा प्रश्न गावकऱ्यांना सतावतो आहे. वाडेगाव येथे पर्यायी व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. गेल्या 3 वर्षांपासून नगरसेवक नाहीत, लोकशाहीत लोकप्रतिनिधी नाहीत. शहरात वाढल्या समस्यांचा डोंगर. बचपना से बुढ़ापा आ गया, लेकिन नायगाव की स्थिति जैसी है वैसी ही है. एक्झॅक्ट बिलकुल तुम्ही माझ्या अगदी सोबतच आहे. आणि बघा खाली बघू शकतात, माझा कॅमेरा पर्सन तुम्हाला दाखवू शकतात. अण्णाभाऊ साठे चौक, डाबकी रोड इथला एकंदरीत सुरुवातच बघा अशी झालेली आहे. आपण शिरोड्याच्या मध्य भागात आहोत. भारतनगर इथे आपण आलेलो आहोत. सगळ्यात मोठा अकोल्यात जर मुद्दा येत असेल तो म्हणजे कचऱ्याचा. माझे दर्शक, आता याच्यावर तुम्हीच विचार करा की कितपत हे योग्य आहे आणि कितपत नाही आहे. तेव्हा पहा अकोलेकरांच्या खऱ्या समस्या. RRC न्यूज आणत आहे महापालिका फोकस. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. सायन्स कोर मैदान येथे कृषी विकास परिषद व प्रदर्शनीचे उद्घाटन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनाला स्थानिक शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. आपला देश कृषी प्रधान असल्यामुळे शेती आणि शेतकरी यांच्याशी प्रत्येक जण जुळल्याचे चित्र प्रदर्शनात होते. कृषी विकास परिषद व प्रदर्शनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीविषयक माहिती मिळेल. याच धर्तीवर अन्य जिल्ह्यातही अशा स्वरूपाच्या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येईल. या प्रदर्शनीतील सेंद्रिय शेतीच्या बाबतीतील प्रशिक्षण, संत्रा पीक व्यवस्थापन, ड्रोनच्या माध्यमातून संरक्षित फवारणी, सेंद्रिय शेती व प्रमाणीकरण या विषयावरील मार्गदर्शन शेतकऱ्यांना सहाय्यभूत ठरत आहे. येथे कृषी यंत्रे, अवजारे, धान्य, गृहोपयोगी वस्तू, मिलेट्स उत्पादन, बांबूंच्या वस्तू, सिंचन साधने, कृषी निविष्ठा, सेंद्रिय धान्य, विविध शासकीय दालने, विविध खाद्यपदार्थ आदी स्टॉल्स लावण्यात आले आहेत.
अकोला शहरातील प्रमलादयोग सभागृह ते टॉवर चौक दरम्यान असलेला अंडरपासचा उपयोग कमी आणि त्रास अधिक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। पुन्हा अंडरपासमध्ये पाणी साचले असून प्रशासन आहे की नाही असा प्रश्न विचारला जात आहे। शहरातील एकमेव अंडरपास शहरात सुरू झाल्यानंतर काही दिवसातच त्याची गुणवत्ता लोकांसमोर आली असून अंडरपासमधील लाईट कधीचेच बंद झाले आहेत। त्यामुळे अंडरपासमध्ये नेहमीच अंधार राहत असून अंडरपासमधील प्रवास असुरक्षित झाला आहे। त्यात अंडरपासमध्ये सगळीकडे पाणी जमा झाल्यामुळे हा अंडरपास आहे की स्विमिंग पूल असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे। अंडरपासचा फायदा कमी आणि नुकसानच अधिक असून याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व महानगरपालिकेने लक्ष देणे महत्त्वाचे आहे। अंडरपासमध्ये जमा होणारे पाणी याची योग्य विल्हेवाट लावण्याची गरज व्यक्त केली जात आहे। या अंडरपासचा उपयोग तरी काय असा प्रश्न विचारला जात आहे। अंडरपासमधील लोखंडी जाळ्या कधीच्या चोरी गेल्या आहेत, त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून कारवाईची मागणी होत आहे। तर अंडरपासमधील पाण्याचा उपसा कोण करणार हा प्रश्न अनुत्तरित आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। उपमुख्यमंत्री अजितदादा तटकरेंचा अकोला दौरा, बिडकर परिवारांचे सात्वन करताना दादा झाले भाऊक। दहावी आणि 12वीची CBSE एक्झाम सुरू, विद्यार्थ्यांपेक्षा पालकांना मात्र अधिक टेन्शन। अवैध आरा मशीनवर कारवाईची गरज व्यक्त, सागवान जप्तीनंतर वन विभाग करेल काय मोठी कारवाई। RRCच्या बातमीचा इम्पॅक्ट, महिला रुग्णालयातील त्या गार्डला सुट्टी। उन्हाळा सुरू होताच अंडरपासला आले पाणी, मोफत स्विमिंग पूल सुरू करण्याची जनतेची मागणी। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राइब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार। मागील 23 वर्षापासून सेवा आमची, करवणूक तुमची हे ब्रीद वाक्य घेऊन आपल्या सर्वांच्या हक्काचे व्यासपीठ RRC नेटवर्क विदर्भातील अग्रगण्य न्यूज चॅनल असून मनोरंजन आणि बातमीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे। दरवर्षीप्रमाणे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा सन्मान RRC नेटवर्क करीत असते। महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील कर्तृत्ववान व्यक्तीचा सत्कार सोहळा IRG कॉम्प्युटर्स HP वर्ल्ड महाराष्ट्र अस्मिता अवॉर्ड 2025 सन्मान कर्तृत्वाचा सन्मान अस्मितेचा। वैद्यकीय क्षेत्र, विधी क्षेत्र, उद्योजक क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, पर्यावरण क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्र इत्यादी क्षेत्रामध्ये आपला प्रेरणादायी आणि यशस्वी प्रवास असलेल्या व्यक्तिमत्वाचा मान्यवरांचा सन्मान IRG कॉम्प्युटर्स HP वर्ल्ड महाराष्ट्र अस्मिता अवॉर्ड 2025 सन्मान कर्तृत्वाचा सन्मान अस्मितेचा।